पक्ष बदलने का जो है, लोग ये पक्ष से वो पक्ष जा रहे, इस पर क्या कहेंगे? नमस्कार, मी जगन्नाथ किसन उगले, काम संभाजीनगर टू औरंगाबाद राहणार. काय म्हणलं तुम्ही पक्ष बदलायचं? आता इतिहास गाव आहे की असे महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्रामध्ये बरेच मंत्री आहेत ज्यांनी कधी स्वभावावर निवडून नाही आले पण आयुष्यभर राजकारणात आहेत. जसे की नितीश कुमार. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. या पक्ष बदलण्याबद्दल मला तरी असं वाटतं, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला वाटतं की आता आम्ही हे चेहरे पाहू पाहू थकलो. जसे की आता सध्या परिस्थिती झाली की अशोक चव्हाण, वडील मुख्यमंत्री, हे मुख्यमंत्री, काय काय नाही भोगलं, असे अनेक नेते आहेत. तर मला असं वाटतं याबद्दल की आता 12 कोटी जनतेच्या माथी असे लोक तुम्ही मारू नका आणि मतदारांनी अशा लोकांना अजिबात मतदान करू नये ही माझी सगळ्यांना हातजोड विनंती. आणि हे पक्ष बदलताना कुठेतरी निवडणूक आयोगाने 5 वर्ष निवडणूक आयोग असतो आणि आहे, संविधानामध्ये असा कायदा आहे, पक्षबंदीचाही कायदा आहे, पण असा कुठला तरी त्याच्यामध्ये नियम करा की यांनी पक्ष बदलल्यानंतर 5 वर्ष यांना कुठल्याही पद्धतीची निवडणूक लढवता येऊ नये असा काहीतरी नियम करावा असं 12 कोटी जनतेला वाटतं. नंबर 2 की आता हे पक्ष बदलणारे लोक यांनी निवडणुकीच्याच वेळी का पक्ष बदलावा याच्यातही काही संभ्रम निर्माण आहे. त्याच्यामुळे निवडणुकीच्या वेळी यांनी पक्ष बदलू नये आणि बदललाच तर 5 वर्ष यांना घरी बसावं, हा एक प्रश्न आहे. तर याच्यावरही कुठेतरी विचार होण्याची गरज आहे. आता दुसरं तुम्ही काय विचारलं? महाराष्ट्र में और भी बहुत सारे आंदोलन चल रहे हैं. तो आंदोलन के बारे में मेरी ये राय है कि अभी आंदोलन करना ये बेवकूफी हो गई. आंदोलन आता करायचं म्हणजे वेळेपणाचे लक्षण आहेत शुद्ध मराठीत सांगायचं तर. मला असं वाटतं की आता शेतकऱ्याचं आंदोलन, आशा सेविकाचं आंदोलन, विद्यार्थ्याचं आंदोलन, परीक्षा स्थगित झाल्याचं आंदोलन, परीक्षामध्ये घोटाळा झाला याचं आंदोलन, तलाठी परीक्षाचे पेपर फुटले याचं आंदोलन, यूपी मध्ये पोलीस भरतीचा पेपर फुटला याचं आंदोलन. अरे आता तुम्ही किती आंदोलन करता आणि कशा करता? तुम्ही हे आंदोलन करण्यापेक्षा तर सरकारच ताब्यात घ्या ना. 10,000 नोकऱ्या 50,000 फार्म येऊन राहिले. अजिबात आंदोलन करू नका. आता आपली मागणी आपण स्वतः ऍग्री करून घेण्याकरता आता तुम्ही लोकसभेची आणि विधानसभेची एवढे फार्म भरा तिथे ईव्हीएम अजिबात कामात नाही आलं पाहिजे आणि शांतपणे. आणि दुसरंही असं की ज्या ज्या लोकांना, आता मी समाजामध्ये राहतो, मला माहिती आहे हजारो लोक म्हणतात ते ईव्हीएम खराब झालं, ते निवडून येतात, ते असेपर्यंत मोदी निवडून येतो. तुम्ही असं बोलू नका ना. भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तर तुम्ही फार्म भरा. तुम्हाला कोण अडायला लागलं? आपोआपच ईव्हीएम बंद होईल ना, काही आवश्यकता नाही ना. मग त्यात मुसलमान असू दे, ईसाई असू दे, दलित असू दे, मराठा असू दे, पाटील असू दे, हे धनगर असू दे. आता धनगराचा आरक्षणाचा मुद्दा आहे. या सगळ्या लोकांनी फार्म भरावे ना आपली मागणी स्वतः पदरात पाडून घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.